श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता योगिनी एकादशी येणार आहे. त्या दिवशी एकादशीच्या दिवशी काय उपाय करावे आणि सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी खास धार्मिक परंपरा कोणत्या आहेत, किंवा तुळशीला पाणी घातल्यावर काय प्रभाव पडतो, किंवा तुळशीला स्पर्श का करू नये त्या दिवशी, सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न कुठे स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. आणि नवीन कोणी जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. कारण कसं, आता आपल्या हिंदू धर्मात तर एकादशी तिथीला खरंच अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्यातही योगिनी एकादशीला तर खरंच खूप विशेष महत्त्व आहे. ही एकादशी आषाढी महिन्यातील कृष्ण पक्षात येते आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी खरंच अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या एकादशीचं खरंच खूप महत्त्व आहे. या दिवशी भक्त उपवास करून खरंच विधीपूर्वक पूजा करतात आणि ज्यामुळे पापाचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते असे मानले जाते. की खरंच धार्मिक मान्यतानुसार या व्रताचे फळ हजारो ब्राह्मणांना भोजन दिले इतके मोठे मानले जाते. बरं, या पवित्र दिवशी तुळशीच्या रोपाला विशेष स्थान दिले जाते, कारण तुळशी भगवान विष्णूंना खरंच अत्यंत प्रिय मानली जाते. कारण तुळशीलाच हरिप्रिया असेही म्हटले जाते, कारण त्यांच्या पूजेशिवायच विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते. त्यामुळे योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे खरंच. आणि धार्मिक ग्रंथ आणि परंपरेनुसार एकादशीच्या दिवशी तुळशी पूजेसंदर्भात काही विशेष नियम सांगितले गेले आहेत. तर या दिवशी तुळशीला पाणी न अर्पण करणे, किंवा न पाने तोडणे, किंवा तिच्या पवित्रता राखणे आवश्यक मानले जाते. कारण असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी, कारण तुळशी माता स्वतः उपवास करते आणि ध्यान अवस्थेत असते, त्यामुळे तिचा आपण मान राखणे आवश्यक आहे. कारण अनेक श्रद्धाळू लोक या दिवशी तुळशीसमोर दिवा लावतात, परिक्रमा करतात आणि मंत्र जप करतात. त्यामुळे तुळशीच्या भोवती स्वच्छता राखणे, कचरा किंवा स्वच्छ वस्तू न ठेवणे, म्हणजे चप्पल वगैरे काही न ठेवणे, हेही महत्त्वाचे मानले जाते. कारण आपण कधी काय करतो, बाहेर तुळस असल्यामुळे चप्पल तिथेच काढतो. असे चुकूनही करायचे नाही. कारण काही परंपरेमध्ये असेही सांगितले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श कमी करावा आणि तिच्या पूजेसाठी मानसिक श्रद्धा अधिक ठेवावी. या दिवशी नियमामागे तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. तिच्या बाबतीचे श्रद्धा दिसून येते. कारण योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही विशेष धार्मिक उपाय केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होतात असे मानले जाते. भक्त या दिवशी सकाळी स्नान करून लक्ष्मी तुळशीसमोर दीप प्रज्वलित करतात आणि त्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जप करतात. कारण काही श्रद्धाळू लोक तुळशीला लाल चुनरी अर्पण करतात, कारण दिवे लावतात आणि 108 वेळा परिक्रमा करतात. असेही मानले जाते की तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. काही ठिकाणी तर तुळशीसमोर गोड नैवेद्य म्हणून प्रार्थना पण केली जाते की घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य टिकून राहावे. या उपायामागे मुख्य उद्देश श्रद्धा आणि भक्ती, मानसिक शांती मिळवणे हा असतो. कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेली छोटीशी ही भक्ती ही खरंच खूप मोठे पुण्य देणारी मानली जाते. कारण भारतीय संस्कृती तुळशीला केवळ एक वनस्पती नाही तर देवी स्वरूप मानले जाते. कारण तुळस ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय असल्यामुळे ती घरात लावल्याने खरंच पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. खरंच असे मानले जाते की अनेक घरामध्ये तुळशीची पूजा रोज सकाळ संध्याकाळ केली जाते. विशेषतः एकादशीला किंवा रविवारी पूजा केल्याने सणामध्ये तुळशीचे महत्त्व अधिक वाढते. तुळशीच्या भोवती आपण दिवा लावणे किंवा परिक्रमा करणे आणि पाणी अर्पण करणे ही परंपरा फार जुनीच आहे. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीची नियमित पूजा केली त्या घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सौख्य वाढते, सुख वाढतं. आणि तुळशीचा उपयोगी वनस्पती म्हणून पण
वनस्पती म्हणूनही तिचा उपयोग केला जातो. त्यामुळे तिचे महत्त्व धार्मिक तसेच आरोग्य दृष्टीनेही मोठे आहे. कारण योगिनी एकादशीच्या दिवशी तुळशीची विशेष पूजा केल्याने भक्तांना आध्यात्मिक समाधान मिळते. योगिनी एकादशीचे आणि तुळशीचे संबंधित उपाय काय आहेत तर ते सांगते मी तुम्हाला. श्रद्धा आणि श्रद्धेवर आधारित आहेत. कारण या परंपरेमागे लोकांचे मन शांत आणि सकारात्मक विचार वाढवणे ही आध्यात्मिकता वाढवते हा उद्देश असतो. अनेक भक्तांना विश्वास आहे की तुळशीची पूजा केल्याने घरात नकारात्मक शक्ती दूर होते आणि मानसिक धैर्य मिळते. या दिवशी केलेले उपाय आणि पूजा आत्माला सध्या आत्मशुद्धीसाठी उपयुक्त मानले जातात. कारण तुळशीसमोर दीप लावणे म्हणजेच अंधकाराला प्रकाशाचा विजय असा प्रतिकात्मक अर्थ घेतला जातो. कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेली भक्ती व्यक्तीच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करते. अनेक कुटुंबामध्ये ही परंपरा पिढ्यानुपिढी चालत आलेली आहे. कारण या दिवशी संस्कृतीत एकदा टिकून राहते. कारण योगिनी एकादशी आणि तुळशीशी संबंधित उपाय हे केवळ धार्मिक विधी नसून ते श्रद्धा, संस्कृती आणि मानसिक शांती याचे प्रतीक मानले जाते. कारण या परंपरेला लोकांना चांगल्या सवयी, शिस्त आणि आध्यात्मिक विचाराकडे वळवतात. कारण तुळशीची पूजा आणि एकादशीचे व्रत हे जीवनात संयम, स्वच्छता आणि सकारात्मक आणतात असे मानले जाते. आधुनिक काळातही अनेक लोक या परंपरा श्रद्धेने पाळतात. कारण त्यातून त्यांना मानसिक समाधान मिळते. जरी या गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तरी त्या लोकांच्या जीवनात मानसिक आधार आणि सकारात्मकता निर्माण करतात. हे नकारात्मक येत नाही. त्यामुळे योगिनी एकादशी आणि तुळशीचे उपाय हे धार्मिकते सोबतच सांस्कृतिक ओळख आणि मानसिक संतुलनाचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे सविस्तर माहिती सांगितलेली आहे मी योगिनी एकादशी निमित्त आणि तुळशीचे का उपाय केल्यावर काय प्राप्त होते सविस्तर माहिती सांगितलेली आहे. कारण तुळशीला खरंच एकादशीच्या दिवशी खरंच खूप महत्त्व असतं. अशा प्रकारे हे व्हिडिओ मी पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ फ्रेंड. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. काळजी घ्या तब्येतीची. बाय बाय फ्रेंड. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद.